ग्रुपच्या वतीनं आयोजित आजच्या या मोहनदिष्ट खेळामध्ये खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या ज्योती लडकर, अनिता गायकवाड, समीर चव्हाण, अभिजित चव्हाण, अविनाश मांजल, दीपक मलगुंडे, भक्ती जाधव, अनिता गायकवाड, तसेच विविध महिला भगिनी मंडळाच्या सर्व माझ्या महिला सदस्य, त्यांच्या ग्रुपच्या सर्व अध्यक्ष, शिवाजीनगर परिसरातल्या सर्व माझ्या महिला भगिनी, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच पक्षांचे विविध पदाधिकारी आणि माझ्या या खेळासाठी आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या मैत्रिणी आणि माझ्या भगिनी, आपल्याला माहिती आहे की मागच्या 8 तारखेला जागतिक महिला दिन साजरा झाला आणि त्या निमित्तानं आपल्या सर्वांनाच मी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते। आज या मोहनदिष्टचा खेळ जवळजवळ 4 तास चाललेला आहे आणि रामभाऊचा खेळ म्हटल्यानंतर तो अगदीच रंगात येतो आणि या खेळाचा आज माझ्या मैत्रिणींनी, माझ्या महिला भगिनींनी मनमुराद आनंद घेतलेला दिसतोय, तो त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरून दिसतोय। मला या कार्यक्रमासाठी यायला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करते, कारण माझ्या सर्व मैत्रिणी आणि माता भगिनींच्या आज या कार्यक्रमाला येताना सगळी मुलं बाळ पण आलेली आहेत। मला माहिती आहे की उशीर झाल्यामुळे त्यांना भूक लागली आहे, काही मुलं जेवतातही आहे, पण आज आपण सगळ्याजणी 4-5 तास झाले तरी सुद्धा अजून एवढ्या फ्रेश आणि आनंदी आहात, ते बघून खरोखरच समाधान वाटतं। आजच्या या कार्यक्रमामध्ये मलाही येऊन आता अर्धा तास होतोय, पण ज्या उत्साहाने आणि हिरिरीनं माझ्या महिला भगिनींनी भाग घेतलेला होता, त्या सर्व महिला भगिनींचं मी मनापासून कौतुक करते। ज्यांना ज्यांना प्राइजेस मिळाले त्यांचंही मी मनापासून कौतुक करते। खरं सांगायचं तर आयोजकांनी आज बरीचशी बक्षिसं ठेवल्यामुळे मला वाटतं रामभाऊला आज काही पंचायत झालीच नसेल, येणाऱ्याला बक्षीस त्याच्यामुळे माझ्या महिला भगिनींची आज चंद्र झालेली दिसते, त्यामुळे प्रत्येकाला काहीतरी बक्षीस मिळालेलं आहे। सगळ्यांनी आनंदी, खूप छान वाटते सगळ्यांकडे बघून आणि म्हणूनच ज्यांनी भाग घेतला आणि बक्षिसं मिळवली त्या सगळ्यांनाच, आणि आपण सगळ्यांनी तो सगळा खेळ बघताना जो आनंद आणि जे जोक्स झालेले आहेत, जी मजा आलेली आहे आपल्याला, त्याबद्दल सगळ्यातच मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं। आपल्याला माहिती आहे की आज नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती पण आहे, त्यानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते। आजपासून रमजानचा पवित्र महिना सुरू होत आहे, त्यानिमित्त माझ्या मुस्लिम बांधवांना, भगिनींना या विषयीच्या मी सर्वांना शुभेच्छा देते। आताच प्रियाने मला जे मानपत्र माझ्याविषयीचं जे वाचून दाखवलं, त्याबद्दल मला एवढंच म्हणायचंय की
बारामतीकरांना मी आणि माझ्यासाठी बारामतीकर नवीन नाहीत, सगळ्यांना मी अगदी जवळून ओळखते. खरं सांगायचं तर गेल्या अनेक 20 वर्षापासून निवडणुकीच्या, विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या निमित्तानं मला बारामती तालुक्याच्या जवळजवळ प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक घरात जाण्याचा प्रसंग आला. त्यामुळे मी प्रत्येक कुटुंबाच्या घरी जवळजवळ गेलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये हे ज्या नवीन लग्न झाले असतील किंवा नवीन यंग मुलं असतील त्यांची माझी फारशी ओळख नसेल, ते तेव्हा लहान असतील. पण काही असो, मी नशिबान आहे की मला बारामती तालुक्यातल्या प्रत्येक घरामध्ये जाण्याचा योग आला आणि त्यामुळे बारामतीकरांसाठी मी कधीच नवीन होते आणि नवीन नाहीये. मी त्यांच्या घरातलीच आहे आणि तुम्ही माझं एक कुटुंब आहात. त्याच्यामुळे कुठलंही मी एखादी गोष्ट केली किंवा मी कुठेही गेले तरी सगळ्यांना मी आपलीशी वाटते किंवा मला सगळेजण आपले वाटतात. त्याच्यामुळे बारामती हे माझं नेहमीच मी कुटुंब समजते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या प्रेमामुळं, तुमच्या सपोर्टमुळे, तुम्ही दिलेल्या साथीमुळे आज आम्ही सगळेच जे काही चांगल्या गोष्टी करतो त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हा सगळ्यांचाच वाटा आहे. तुम्ही जे प्रेम आणि तुम्ही जो आधार जर दिला नसता तर आम्हाला हे बळ आलंच नसतं. त्याच्यामुळे जी काय आपण बारामतीचा विकास आणि बारामती बघतो ते सगळे ऊर्जा आणि शक्ती सबंध बारामतीकरांनी त्यांच्या कुलदैवताच्या पाकळीचा सपोर्ट केल्यामुळे जे आहे. त्यामुळे मी सुरुवातीला सबंध माझ्या कुटुंबाचे, माझ्या बारामतीचे आभार मानते. राजमाता जिजाऊ साहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, महाराणी ताराबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्या संस्कारातून आपला महाराष्ट्र घडलेला आहे आणि आपण त्यांचेच वारसदार आहोत. ममता, मातृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व याचा वारसा आपण या सगळ्यांकडून घेतलेला आहे. हाच पुढे आपल्याला पुढे चालू ठेवायचा आहे. आपल्याला माहिती आहे की महिला घरात किंवा नोकरी व्यवसाय करत असली ती जी समाजात सुद्धा तिला एक वेगळं स्थान असतं. आज या होममिनिस्टरच्या खेळामध्ये महिलांना थोडी विसंत मिळालेली आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये थोडा तरी विरंगुळ्याचा क्षण आलेला आहे. आज या होममिनिस्टर खेळामध्ये इथं उपस्थित असलेल्या आणि आपल्या घरात सर्वच भगिनी आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला आवर्जून सांगायचं आहे. कारण कोरोनाच्या काळामध्ये आरोग्याचं किती महत्व आहे आपल्याला या कोरोनाने शिकवलेलं आहे. महिलांना मला खास करून हे सांगायचं आहे कारण आपण महिला हा घराचा कणा असतो. आपण एक दिवस सुट्टी घेऊन बघा सगळ्यांचे कसे हाल होतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण ठीक तर बाकी सगळं घर ठीक. त्याच्यामुळे आपण स्वतःची काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून ज्या प्रकारे घेता येईल त्या प्रकारची आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यांनी अशा प्रकारची काळजी घ्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करते. घरातली गृहिणी कमावती असली
आपल्या पायावर उभी असते, ती खऱ्या अर्थानं घराची मालकीण होते. तिला समाजामध्ये पैमावण्यामध्ये तिला एक सन्मानाचं स्थान मिळतं. आपण महिला दिन आला की सगळेजण म्हणतात की महिला सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण. पण महिला सक्षमीकरण म्हणजे काय? तर महिला सक्षमीकरण म्हणजे एखाद्या महिलेला तिच्या जगण्यासाठी स्वाभिमानाला कसं जगता येईल यासाठी प्रयत्न करणं. आणि मला असं वाटतं की हे सगळं करत असताना, महिलांना सक्षमीकरणाचे आपण धडे देत असताना, पुरुषांना आणि मुलांनाही सक्षम केलं पाहिजे. त्यांनाही ते अंडरस्टँडिंग दिलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की कुठलाही गाडा पुढे जाताना, संसाराचा गाडा किंवा आपण म्हणतो की आपण पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपण पुढे जातो, तर ते सगळे समांतरच केले पाहिजेत, तरच तो गाडा आपल्याला पुढे नीट जाता येईल. म्हणून मला असं वाटतं की महिला सक्षमीकरणाबरोबरच पुरुषाला आणि मुलांनाही सक्षम केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की कालच वाटतं यंदाच्या जागतिक महिला दिनी युती सरकारनं महिला धोरण जाहीर केलं. या ऐतिहासिक चौथ्या महिला धोरणामध्ये शासनाच्या अधिकृत कागदपत्रामध्ये वडिलांच्या आधी आईचं नाव लिहिणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय दादा यांनी सर्वात पहिल्यांदा केली. कालच मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर अजित, आशाताई, अनंतराव पवार अशी पाटी लागली गेली. महिला धोरण जाहीर झाल्यानंतर सुटीच्या पहिल्याच कार्यालयीन दिवशी आदरणीय दादांनी त्यांच्या आईंच्या नावासह पाटी आपल्या ऑफिस बाहेर लावली. संपूर्ण महाराष्ट्र आदरणीय दादांना शब्दाचा पक्का आणि विचाराचा सच्चा म्हणून ओळखतो. या निमित्त ही गोष्ट आज पुन्हा एकदा अधोरेखित होते. आदरणीय दादांसारखा नेता आपल्या सर्वांना मिळाला याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. आदरणीय दादांविषयी मी जास्त काही बोलणार नाही, कारण आपल्या बारामतीकरांना मी काय सांगणार. आपण सगळेच आदरणीय दादांना आणि त्यांचा विकास चांगला ओळखतो. मी आज एवढंच आपल्याला सांगेन की आज भूमिगत या कार्यक्रमाचा आपण सर्वजणांनी मनसोक्त आनंद घेतला. असाच आनंद आपल्याला कायम घ्यायचा आहे. आलेल्या माझ्या सर्व मैत्रिणी आणि मातांची जबाबदारी घेणाऱ्या काळामध्ये वाढणार आहे. पुढचा काळ आपल्याला सुखाचा आणि समृद्धीचा घालवायचा असेल तर आपण सगळ्यांना एकत्र येऊन पुढे जायचं आहे. तुम्हाला दादांना आणि मला साथ द्यायची आहे. तुमची साथ असेल तरच मी लवकर मोठं पाऊल उचलणार आहे, आणि तेही तुमच्यासाठी, आपल्या सर्वांच्या भल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी. तुम्ही फक्त काही दिवस आम्हा लोकांसाठी काम करायचं आहे आणि पुढची सगळी वर्ष तुमचीच असतील. आणि आपल्या आजीदादांना बळ देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र लढायचं आहे, एकत्र जिंकायचं आहे. त्यामुळे आपण सर्वांना माझी एवढीच विनंती आहे की बारामतीकरांनी, बारामतीतल्या सगळ्या माझ्या माता भगिनींनी, सगळ्या लोकांनी आजपर्यंत दादाच्या पाठीशी खंबीरपणे आपण सगळेजण नेहमीच उभे आहात.
इथून पुढे हे उभे राहणारच आहात याची खात्री बाळगते. तुम्ही आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला. या खेळाचा, पैठणीच्या खेळाचा आनंद मनमुराद लुटला. आयोजकांनी अतिशय सुंदर ह्या खेळाचं आयोजन केलं होतं. आपल्या सगळ्यांना आमंत्रण केलेलं होतं. त्याच्यामुळे आपणही सगळेजण भरपूर वेळ काढून आलात. या सर्व खेळाचा आनंद लुटलात. आयोजकांनी मला इथे बोलवलं. आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी मला दिली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून ऋणी आहे आणि आयोजकांचे मी मनापासून आभार मानते. त्यांनी मला आणि तुम्हाला सगळ्यांना तिथे बोलवलं आणि हा आनंद मिळवून दिला. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.